शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र सचिन बाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही अजूनपर्यंत आपला कृषी मित्र सचिन बाटे या YouTube चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आपण आजचा विषय आपला असा आहे की मृगबहार संत्रा मृगबहार 2026 या संदर्भात आपण काय नियोजन करायला पाहिजे. कारण गेल्या वर्षी 5 मेला पाऊस आला होता, त्यामुळे संत्रा हे कमी फुटले होते आणि माल हा कमी लागला होता. तर आपल्याला यंदा मृगबहार 2026 ची तयारी करायची आहे. आज मार्च आहे, मार्चचा महिना चालू आहे, पण आतापासून आपण मृगबहाराची तयारी करायची जेणेकरून आपल्या झाडामध्ये स्टोरेज चांगलं तयार होईल आणि पुढं आपलं झाडं फुटायला अडचण येणार नाही. झाडाचं चांगलं फुटतील आणि हा माल चांगला निघणार आहे. गेल्या वर्षी बऱ्याच शेतकरी बंधूंना चांगले पैसे झालेले आहेत संत्र्यामध्ये, त्यामुळे शेतकरी बंधूंनो यंदा आपल्या मार्च पासून आपल्याला ताण नियोजन असेल, फवारणीचं नियोजन असेल, बाकी जे रेस्टिंग पिरियड मध्ये आपल्याला जे कामं करायचे आहेत त्या कामासंदर्भात आपण चर्चा करणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण आपली जमीन बघून आपल्याला ताणाचं नियोजन करायचं आहे. आपली जमीन जर जास्त भारीची असेल तर आपण 15 एप्रिल पासून ह्या बाग हा तानावर सोडायचा आहे. जेणेकरून 15 एप्रिलला बाग तानावर सोडल्यानंतर आपला जवळपास 7 जूनला जर पाऊस पकडला आपण, 15 एप्रिल ते 15 मे 1 महिना आणि 15 मे ते 15 जून पर्यंत 2 महिने होतात आणि आपला मृगबहार फुटण्यासाठी चांगली मदत होते. ताण पण चांगला येतोय झाडाला. आता आपण ज्या बागेमध्ये उभा आहे, आता याच्यामध्ये गेल्या वर्षी मृगबहार घेतला होता आणि याला थोडासा ताण बसल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला या बारीक बारीक जे गुंड्या दिसत आहेत ह्या आंब्या बहाराच्या गुंड्या या लागलेल्या आहेत. पण शेतकरी बंधूंनो, आपल्याला आता मृगबहार धरायचे तर आपल्याला भारी जमिनीत आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 महिने ताण हा बसणं गरजेचं आहे. आणि या रेस्टिंग पिरियड मध्ये आपल्याला पाणी बंद केल्यानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये या झाडाच्या वाळेल काड्या ज्या आहेत, जी सल म्हणतो आपण, ही सल काढून घ्यायची जेणेकरून याचा बुरशीचा प्रादुर्भाव पुढे आपल्याला होणार नाहीत. आणि याला आपण जे काही डिंक वगैरे येत असेल तर डिंक खरडून घ्यायचा आहे. आणि याला डिंक जर येत असेल आपल्या शेतकरी बंधूंनो, तर याला आपण ड्रेंचिंग जर करायची म्हटलं, आपण खालून जर ठिबकनं सोडायचं म्हटलं तर आपण याला ब्ल्यू कॉपर सोडायचे. एक 300 झाडासाठी 1 किलो ब्ल्यू कॉपर घ्या तुम्ही. त्याच्यासोबत ह्युमाकेल्प एक 300 झाडासाठी अर्धा लिटर ह्युमाकेल्प घ्या. आणि त्याच्यासोबत फॉस्फायटेल एक 300 झाडासाठी 500 मिली. हे याचं काय करायचं, आळवणी करून घ्या किंवा ठिबकच्या सहाय्याने सोडून घ्या जेणेकरून झाडाला डिंक येणार नाही आणि आपले साल खराब होणार नाहीत. आणि शेतकरी बंधूंनो, आता समस्या जर आपण बघायची म्हटलं तर आपण बघू शकतो. आता या अशा पद्धतीने आपल्याला इथं हा डिंक वगैरे येतात आणि डिंक आल्यानंतर इथं आपल्याला इथं बारीक छोट्या छोट्या आळ्या तयार होतात आणि आपली साल ही खराब होत असते. तर असं जर आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर या असं आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे. आणि अशा ठिकाणी आपण क्लोरोपायरीफॉस आणि ब्ल्यू कॉपरचं पाणी करून अशा ठिकाणी टाकायचं आहे जेणेकरून या आळ्या वगैरे मरतील. आणि हे डिंक वगैरे साफ करून खरडून हे डिंक खरडून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साल खराब होणार नाही आणि झाडं हे चांगले राहतील. अशा पद्धतीने डिंकाचं नियोजन करा. आणि काडी वगैरे काढून घ्या शेतकरी बंधूंनो. वाळलेली काडी काढा. गरज असली तर हिरव्या फांद्या जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर हिरव्या फांद्या पण तुम्ही काढू शकतात. हिरव्या फांद्या काढल्यानंतर आपल्याला याला बुरशीनाशकची फवारणी, बोर्डोची फवारणी करणं गरजेचं आहे. कारण हिरव्या फांद्या काढल्यानंतर याला जखम होत असते आणि याचा बुरशीचा प्रादुर्भाव हा आपला वाढू शकतो. तर याला बोर्डोची फवारणी, जर हिरव्या फांद्या कट केल्या तर बोर्डोची फवारणी घ्या. आणि वाळेल फांद्या जर कट केल्या तुम्ही तर बुरशीनाशकची फवारणी नाही घेतली तरी चालेल, पण एखादं प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही बुरशीनाशक हे देऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण तानावर बाग सोडायचा आहे. आणि हे फवारणीचं नियोजन आणि हे डिंकाचं नियोजन आपल्याला करायचं आहे. खालून मी सांगितले ती ड्रेंचिंग आपण करून घ्या. आणि रेस्टिंग पिरियड मध्ये शेतकरी बंधूंनो, आपला बाग कमी फुटायचे जे कारण असतात, ज्याच्यामध्ये कार्बन नायट्रोजन रेशो असतो, CN रेशो जो म्हणतो आपण, तो मेंटेन होणं गरजेचं असतंय. नायट्रोजनचा रेशो जास्त झाला तर आपलं झाड हे नवतीकडे जात आहे, आघाडीकडे जात आहे आणि आपल्याला मृगबहार हा आपला फुटत नाही. तर हे कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन करण्यासाठी आपल्याला झाडामध्ये 0,32 किंवा आपण 0,28 अशा खताचा वापर फवारणीद्वारे करायचा आहे जेणेकरून झाडामध्ये स्टोरेज तयार होईल, त्या पानामध्ये ताकद तयार होईल आणि हे आपल्याला पुढं फुलधारणा होण्यासाठी या पानाची मदत होणार आहे. तसेच आपण याच्या मायक्रोन्यूट्रियनच्या फवारण्या पण आपल्याला द्यायच्या आहे याला, जसे की मिक्सोमॅक्स कॉम्बी वगैरे असेल, या अशा मायक्रोन्यूट्रियनच्या फवारण्या पण आपण रेस्टिंग पिरियड मध्ये 1 ते 2 फवारण्या आपण याला देऊन घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्या झाडामध्ये मायक्रोन्यूट्रियनचा स्टोरेज चांगला तयार होईल आणि पुढे झाडं फुटण्यासाठी चांगली मदत होईल. आता हे जवळपास 8 ते 9 वर्षाचे झाड आहे.
झाडाची कॅनोपी वगैरे बघू शकता तुम्ही, कॅनोपी वगैरे पाहू शकतात, पानाचं संख्या पाहू शकतात आणि झाडं एक चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण मरगबारात नियोजन करा. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून संत्रा पिकाची माहिती तुम्हाला पुढं नवनवीन जे व्हिडिओ आपण टाकणार आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. धन्यवाद.